ते फायनली माझ्या एन्झायटीला क्रॉस करत करत फायनली मी इथपर्यंत आले आणि काहीतरी बोलण्याचा निर्णय घेतला आहे. बोलण्याचं म्हणजे माझी एन्झायटी अशी होती की मी रोज ठरवायचे मी एकतरी व्हिडिओ शूट करल, काहीतरी बोलल, काहीतरी प्रेझेंट करल. पण रोज माझ्या एन्झायटीमुळं किंवा माझं डिमोटिवेशन नाही, मी नाही करू शकत, नाही कसं होईल, मग मला नेक्स्ट बनवता येईल का, मी ते करू शकाल का, असे थॉट्स यायचे. पण आज मी फायनली ठरवलं की जे व्हायचं असेल ते होऊन जाईल. बघायला भगवंत आहेत ना, मग मी काय स्टार्ट करते असं ठरवलं आणि जस्ट सुरुवात करते. तर म्हणजे कसं माहिती आहे का, मी आज सकाळपासून ना थोडंसं डिमोटिवेट फील करते. ॲक्च्युली मी ना थोडी आजारी आहे, मला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. ते बघा, हे डोळे पण असे इथे सुजल्यासारखे, पफीनेस दिसतो आहे त्यांना, रेडनेस पण भरपूर आहे, स्किन पण अशी ड्राय झाली आहे एकदम, आणि आवाज पण माझा असा बसला आहे. पण स्टील मला काहीतरी करायचं आहे. आज मी हॉस्पिटलच्या ड्युटीमधनं पण सुट्टी घेतली आहे. मी खूप अशी टायर्ड फील करत होते दिवसभर बेडवर झोपून, तेच विचार, मी आजारी असं आहे तसं आहे. बट नंतर मी ठरवलं की नाही, मला आज काहीतरी बोलायचं आहे आणि ह्या डिमोटिवेशनला घालवायचं आहे आणि का पीसला आणि हॅपीनेसला माझ्या लाईफमध्ये एंटर करायचं आहे. तर मी आज हा फर्स्ट व्हिडिओ शूट करते. थोड्या काही चुका झाल्या तर त्या थोड्या नजरअंदाज करा. भाषा पण माझी ठीक आहे ना, पण मी आजारी असताना हा व्हिडिओ बनवते तर मला खूप खुशी वाटते आहे. आणि अजून एक रिवॉर्ड माझा हा आहे की मी माझ्या एन्झायटीला क्रॉस करत इथपर्यंत आले. सो आजचा टॉपिक आपला छोटासा आणि स्वीटसा तोच आहे, डोपामाइन. डोपामाइन हार्मोन माहिती आहे का तुम्हाला काय असतं? डोपामाइन हे हार्मोन आपल्याला मोटिवेशनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लाईक आज मी दिवसभर डिमोटिवेट फील करते. म्हणजे कसं की डोपामाइन इज अ काइंड ऑफ न्यूरो ट्रान्समिटर. म्हणजे एका न्यूरो ट्रान्समिटरसारखं ॲक्ट करतं. याचा मेन रोल असा आहे की हे आपल्याला फोकस ठेवण्याचं काम करतं किंवा कुठलंही काम जे असेल ते इनिशिएट करण्याचं काम डोपामाइन हार्मोन करतं. तर हे दोन त्याचे क्रुशियल रोल्स झाले. तर मग तुम्ही हे समजू शकता की ज्या दिवशी तुम्ही डिमोटिवेट असता त्या दिवशी तुमचं डोपामाइन हार्मोन्सची लेवल थोडीशी लो असते. मग आता ह्या लो डोपामाइन लेवल आपल्याला हाय करायचं आहे. तर मग आपण काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे का? इन्स्पिरेशन आपल्याला नेहमी बाहेरून भेटतं, पण मोटिवेशन जे आहे ना ते नेहमी इनर असतं. आणि जे इनर मोटिवेशन